भारतीय जनता पार्टी के पालघर जिला में पालघर पूर्व मंडल और पालघर पश्चिम मंडल की विशेष बैठक आयोजित की गई। इस बैठक में मुख्य वक्ता के रूप में भाजपा महाराष्ट्र प्रदेश के प्रवक्ता शैलेश पांडे ने प्रमुख मुद्दों पर विचार विमर्श किया। बैठक में जिन महत्वपूर्ण विषयों पर चर्चा की गई। 1. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2024 2, मतदाता नोंदनी 3, संसद में महामहिम राष्ट्रपति का अभिभाषण 4, लोकसभा चुनाव परिणाम समीक्षा 5, संगठन विस्तार। 10 जुलाई को पालघर में आयोजित इन बैठकों में भाजपा प्रवक्ता शैलेश पांडे ने महायुति सरकार द्वारा पेश किए गए अर्थसंकल्प 2024 की जानकारी दी। उन्होंने महायुति सरकार द्वारा शुरू की गई लोकोपयोगी योजनाओं को भाजपा द्वारा घर घर तक पहुंचाने पर जोर दिया। शैलेश पांडे ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि हमें विरोधियों के प्रत्येक झूठ और फरेब का मुंह तोड़ जवाब देना है। हमारा उद्देश्य सबका साथ सबका विकास के मंत्र पर चलते हुए भारत माता को 2047 तक संपूर्ण विकसित बनाकर विश्व गुरु बनाना है। बैठक में बोईसर विधानसभा के पूर्व विधायक विलास तरे, प्रमुख जिला पदाधिकारी, मंडल अध्यक्ष और पालघर पूर्व एवं पश्चिम मंडल भाजपा के समस्त मंडल पदाधिकारी उपस्थित थे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरु स्वामी विवेकानंद, भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी, भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना नमन करून भारतीय जनता पक्ष पालघर पूर्व मंडळाचे आज आपल्या सर्वांचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री नड्डाजी, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते, आपल्या सर्वांचे लाडले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या आदेशानुसार आजची ही आपण बैठक सभा घेतोय। बंधू आणि भगिनींनो, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीची जी सरकार आहे, देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी हे आपल्या महायुती सरकारचे नेतृत्व करत आहेत। या सरकारने महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर केला होता। अर्थसंकल्प सादर करताना समाजाचा प्रत्येक जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा त्याच्यामध्ये निर्धार केलेला आहे। आणि आजची मीटिंग अशा प्रकारे प्रदेशावरून पदाधिकारी येऊन अर्थसंकल्पावर किंवा इतर विषयावर का आपल्या समोर बोलत आहे याचं कारण मी माझ्या भाषणाचा शेवटला सांगेन। बंधू आणि भगिनींनो, आपल्या सरकारने यावेळी 6 लाख कोटी रुपयाचा खर्चाचा संकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी सादर केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मी जे मुद्दे मांडणार आहे त्या मुद्द्याला आपण जनतेसमोर घेऊन जावं। कारण मागच्या इलेक्शनमध्ये बरेचसे विषय मांडताना विरोधी पक्षांना एवढा खोटारडापण केला की आपल्या केलेल्या चांगल्या कामाही वाया गेल्या। आपण जे चांगलं काम केलं होतं मोदीजींनी, देवेंद्रजींनी, त्या कामालाही या लोकांनी खोटं बोलून पण रेटून आपल्या कामाला वाया घालवले। पण आपण शासनाने, आपल्या सरकारने, आपल्या मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय
घरोघरी पोहोचायला पाहिजे ही भूमिका, कारण या ठिकाणी बसलेले आपण सर्वजण प्रमुख पदाधिकारी आहात. सर्वात महत्त्वाचं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने, महायुतीच्या सरकारने घेतलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही संत ज्ञानेश्वर तुकोबा मुक्ताबाईची भूमी आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा खूप मोठ्या प्रमाणाने प्रत्येक ठिकाणी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पण असेल, आपल्या पालकांमध्ये पण आहे. इथून पण काही वारकरी दिल्लीला गेले असतात. तर आपल्या वारकऱ्यांसाठी आपल्या महायुतीच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आपण ही गोष्ट घरोघरी पोचवा. वारकऱ्यांमध्ये ही आम जनतेमध्ये सुद्धा ही सर्वात प्रथम गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या या महायुतीच्या सरकारने वारकरी महामंडळाचा स्थापन केलेला आहे. आणि या वारकरी महामंडळाचा स्थापन करून 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला, जेवढा दिंडी अख्खा महाराष्ट्रातून, मग तो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, संत तुकोबाची पालखी असेल, संत मुक्ताबाईची असेल, इतर जेवढे संत आहेत त्यांची जी पालखी निघते, त्या पालखीमध्ये जे वेगवेगळ्या दिंड्या सामील होतात, त्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये रोख हे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपली सरकार देत आहे. बरेच लोकांना हे पैसे मिळालेले आहेत. बरेच लोक विषय चालू आहे, कारण आता दिंडी सुरुवात झालेली आहे. महामंडळाच्या माध्यमातून ही वारकरी संप्रदाय आहेत, त्यांच्यासाठी धर्मशाळा, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक केंद्र हे आपली सरकार उभारलेली आहे आणि उभारणार आहे. ह्याच्यामध्ये दुसरा विषय मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्र हा शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या हातातून उभारलेले 350 पेक्षा जास्त गड किल्ले या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याच्यासाठी आपण सर्वजण मराठी माणूस सौभाग्यशाली आहोत की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आराध्य दैवत यांच्या हातातून निर्मित असणारे असे 350च्या वर गड किल्ले असतात. या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 550 कोटीचा वर निधी आपल्या सरकारने, आपल्या शासनाने या अर्थसंकल्पामध्ये दिलेला आहे. पूर्व मंडळाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाने मला जबाबदारी दिली होती की या ठिकाणी घेऊन बैठक घेऊन अर्थसंकल्प विषय आणि मतदार नोंदणी अभियान आणि लोकसभेमध्ये आलेली मतदारांची जी सर्वे आहे त्या विषयावर बैठक घ्यायची होती. त्या ठिकाणी आम्ही या विभागाचे माजी आमदार विलास तरेजी, मंडल अध्यक्ष श्री गरुडाजी यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप चांगली बैठक घेतलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून त्या योजना जनतेपर्यंत आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी पोचवतील आणि जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ देतील. आणि येणाऱ्या सुरू झालेल्या मतदार नोंदणी अभियानामध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करून भारतीय जनता पक्षाच्या मतदार वाढवतील आणि भारतीय जनता पक्षाची संघटनेलाही खूप वाढवतील अशी मला खात्री आहे. भारतीय जनता पार्टी पालघर पूर्व मंडळाच्या अर्थसंकल्पीय बजेट मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे मार्गदर्शक माननीय श्री पांडे साहेब, आमचे मंडल अध्यक्ष
गुरुडाजी कालेसाहेब हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्यांनी केंद्राचं बजेट आणि राज्याचं बजेट खूप विस्तारितपणे मांडला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तो समजला आणि जो बजेट जनहिताचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा, दलितांचा अशा सर्व घटकातील तो बजेट होता तो सर्व कार्यकर्त्यांना समजला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून जी कामं भविष्यामध्ये घेतलेले आहेत आणि झालेले आहेत ही प्रत्येक कार्यकर्ता आमचा तळागाळात सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होईल आणि यशस्वी झाल्यानंतर पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा मोठा विजय होईल हे आजच्या माध्यमातून आपल्याला सांगतो.